पी डी पी एसचा डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे की ड्युरल पंक्चर झालं पाहिजे. त्याच्या 5 दिवसाच्या आत 5 days विदिन ड्युरल पंक्चर तुम्हाला 15 मिनटात उठल्यावर बसल्यावर पेन व्हायला पाहिजे आणि 15 मिनटात ते इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे विथ ॲटलिस्ट वन ऑफ द फॉलोइंग. हेडेकसोबत तुमचा ॲटलिस्ट एक तरी असायला पाहिजे नेक स्टिफनेस, टिनिटस म्हणजे कान अफेक्ट झाला आहे, टिनिटस, हायपर ॲक्युझिया किंवा डोळे अफेक्ट झाले, फोटोफोबिया. डोळ्यांसोबतच नॉझिया येईल किंवा हेडेकसोबत पण टिनिटससोबत पण नॉझिया लिंक करता येईल. तर हेडेक विथ वन ऑफ दिस 5 दिवसाच्या आत ड्युरल पंक्चर केल्यानंतर 15 मिनटात चालू व्हायला पाहिजे, 15 मिनटात रिझॉल्व व्हायला पाहिजे, उठल्यावर चालू व्हायला पाहिजे, झोपल्यावर पुन्हा कमी व्हायला पाहिजे आणि resolves either spontaneously or within 48 hours of epidural patch. तर 5 दिवसाच्या आत किंवा मग स्पॉन्टेनियसली रिझॉल्व व्हायला हवं किंवा ब्लड पॅचने इफेक्ट यायला हवा. तर हा त्याचा डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे. हेडेक विथ वन साईन ड्युरल पंक्चर झाल्यानंतर आणि आयदर ऑफ CND म्हणजे 5 दिवसाच्या आत किंवा स्पॉन्टेनियसली रिझॉल्व व्हायला पाहिजे किंवा एपिड्युरल पॅचने इफेक्ट यायला हवा. ट्रीटमेंट युजली पोझिशनल, पण रिकव्हरी काही हे नाही होत. NSAIDs आणि नार्कोटिक सिव्हिअर असेल तरच ट्रिप्टान्सचा काही खास रोल नाही आहे. कॅफिनचा माइल्डच रोल आहे म्हणतात ते आणि टेम्पररी आहे. कार्डियक CNS इश्यूज होऊ शकतात. एपिड्युरल पॅच पण रिस्की आहे. ॲनेस्थेटिस्ट लागेल, इन्व्हेजिव्ह आहे आणि बाकी मग स्पायनलचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आणि प्रिकॉशन्स आहेत. तर PDPH कुठल्याही स्पायनल प्रोसिजरनंतर होणार आहे. CSF लीकला ॲट्रिब्यूट केलं आहे. ट्रॅक्शन होतं CNS स्ट्रक्चर्सचं. ड्युरा ट्रॅक्शन झालं तर हेडेक होईल. क्रेनियल नर्व्समुळे टिनिटस, डिप्लोपिया होईल. ब्लड वेसल्स जर ट्रॅक्शन झालं तर कॉर्टिकल व्हिनस थ्रॉम्बोसिस किंवा असं पॅराक्युनॉइड हिमोरेज होईल रेअरली. यंग फिमेल्समध्ये प्रेग्नन्सीनंतर कॉमन आहे. मग आपलं निडलच्या साईज, निडलचं बिवेल, निडलचा अँगल पण आहे 30ला बेटर आहे, 60 आणि 90ला जास्त होतं. निडलचा टाईप म्हणजे पेन्सिल पॉईंट किंवा कटिंग टिप आणि मल्टिपल अटेम्प्ट्स. हॉलमार्क आहे बॉडी पोझिशनसोबत. 15 मिनटात चालू होईल, 15 मिनटात बंद होईल. युजली याने 3 दिवसाच्या आत सांगितलं आहे, बट ठीक आहे 5 दिवसापर्यंतची लिमिट आहे आणि कफिंग आणि स्ट्रेनिंगने वाढतं. नंतर बेड रेस्टने हायड्रोस्टॅटिक प्रेशर कमी होतं, पण रिकव्हरी असं असं काही नाही. IV आणि ओरल फ्लुइड्स द्या. सुमाट्रिप्टान खूप इफेक्टिव्ह असं काही नाही. कॅफिनचे स्वतःचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत, ॲडवर्स इफेक्ट आहेत आणि माइल्ड इफेक्टिव्ह आहे. वालसल्वा मिनिमाइज करायचं. एपिड्युरल ब्लड पॅच लास्ट ऑप्शन आहे. तो याच्याने नाही झाला तर मग तुम्ही सर्जिकल ऑप्शन आहेत. सेम स्पेस किंवा लोअर स्पेसमध्ये 15 ते 20 ml द्यायचं आहे. त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम आहेत. बॅकएक, रेडिक्युलर पेन, हिमॅटोमा होईल. तिथल्या पाल्सीज होऊ शकतात, नर्व पाल्सीज. तर हे एक डिश-10 मॅन्युअर आहे. डीप इन्स्पिरेशन करायचं, स्क्वीज करायचं ॲबडॉमेन, म्हणजे तुमचं इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर खूप वाढतं आणि मग होल्ड करून ठेवायचं 10 सेकंडला. होल्ड फॉर 10 सेकंड एव्हरी आवर फॉर 5 hours. त्याच्यानंतर मग तुम्ही उभे बसू शकता, परंतु आता केजमध्ये लिहिलं आहे अवॉइड करा, पण याच्यात तर ट्रीटमेंट म्हणून दिलेलं आहे. तर हे जे मॅन्युअर आहे वल्सल्वापेक्षा पण चांगलं आहे, कारण की तुम्ही ॲबडॉमिनल प्रेशर पण वाढवता. वल्सल्वामध्ये सिकर्स डिस्टेनमध्ये टॅम्पोनाड इफेक्ट येतो रेस्ड एपिड्युरल प्रेशरचा, त्याच्यामुळे ते लीक बंद होतं असं त्यांचं म्हणणं आहे. वल्सल्वामध्ये फक्त आपण अँटेरियर थोरॅसिक ॲबडॉमिनलचं हे बंद करतो, याच्यात आपण पूर्ण ॲबडॉमेन क्लोज करतो आहे, त्याच्यामुळे हे आणखी जास्त इफेक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. सेकर्स डिश-10 मॅन्युअर काय म्हणतो आहे, शोन बेटर रिझल्ट्स दॅन कन्व्हेन्शनल कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन म्हणतो आहे तो. सेकर्स डिश-10 मॅन्युअर.